अंकित मोहिते. अंकित मोहिते हा नताशा रावचा सावत्र भाऊ आहे. त्याला उचलण्यासाठी आम्ही बडोद्याला गेलो होतो. आम्ही बडोद्यावरून निघालो तेव्हा आमच्या गाडीवर खूप मोठा हल्ला झाला. गोळीबार करण्यात आला आमच्या गाडीवर. त्यामध्ये आमचा ड्रायव्हर जखमी झाला आणि अंकित. त्या गोळीबारात अंकितला काही झालंय का सर? अंकित मोहितेला महाराष्ट्रात सेफली आणण्यात आम्ही सक्सेसफुल ठरलो. अंकित सेफ आहे. सॉरी तुम्हाला जरा वाट पाहावी लागली, पण आम्ही खूप क्रायसिस मधून त्याला घेऊन आलोय म्हणून एक्स्ट्रीमली सॉरी. ही श्रद्धा मिरजकर इथे काय करते? हिचा काय संबंध? काय चाललंय हे सर? बघा ऐका ऐका ऐका, सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. आधी अंकितची चौकशी होईल, त्याचं स्टेटमेंट घेतलं जाईल, नंतर तुम्हाला सगळी माहिती देण्यात येईल. कळलं? अंकित मोहितेला इथे महाराष्ट्रात सेफली आणण्यामध्ये श्रद्धा मिरजकर यांनी आमची खूप मदत केली आणि म्हणून मी श्रद्धा मिरजकर यांचे आभार मानतो. थँक्यू सो मच. तुम्ही जाऊ शकता. थँक्यू म्हणून काही होणार नाहीये सर. सगळे डिटेल्स द्यावे लागतील. आम्ही इतका वेळ थांबलो इथे. आम्ही पत्रकार आहोत, माहिती मिळवणं आमचं काम आहे सर. अजून काही सिक्रेट्स आहेत का जे मला माहिती नाहीये? नाही मॅडम, मी अंकितचं स्टेटमेंट घेतो. मी तुझी सिनियर आहे विजय. मला माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. आणि मी तुला काहीतरी विचारलंय. अजून काही सिक्रेट्स आहेत का? मॅडम तुम्हाला न सांगण्यामागचं कारण नकोयत मला. माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत विजय. पत्रकारांसमोर तू मला तोंडावर पाडलंस विजय. सॉरी, 40 सेकंद उशीर झाला. हे धूळ कुठून उचललं? तेवढी ताकद नाही आता अंगात. आणि उचललं ना साहेब, आपलीच आहे. हा माणूस इथे कसा आला? भोसले साहेब, हे काय चाललंय सगळं? तुम्ही मला मदतीसाठी बोलवलं होतं ना, मग हा कुठून आला? आणि हे मला कळवायला नको तुम्ही? आणि ही इथे आहे हे जर मला कळलं असतं तर मी पण आलो नसतो. हा सर, हे सगळं काय चाललंय मला पण काहीच माहित नाहीये. नाही, हे तुमचं काय इंटरनल तुमचा मॅटर असेल. मग हा पण तुमचा फॅमिली मॅटर आहे ना. थांबवा ना तो फॅमिली ड्रामा. काय चाललंय हो? मी तुमच्याकडे मदत मागायला आलो होतो तेव्हा हे मला भेटले. बारीक लक्ष असू द्या. साहेब आले, चल निघ. नमस्कार. माझ्या मुलीच्या प्रोटेक्शनसाठी तुम्ही माणसं वगैरे नेमलीत, धन्यवाद. काम आहे आमचं ते. नाही, ते असतंच, सगळ्यांचं असतं, पण सगळे करतातच असं नाही, म्हणून धन्यवाद. वेलकम. हा, बरं नवीन काय आता तुमचं? म्हणजे ताई झाली, आता कोण काका मामा आजी आजोबा? विषय असा आहे व्यंकट सावंत की हे नातेवाईक वगैरे या गोष्टींवर माझा विश्वास नाही. लुक ॲट यू. तुझ्या मुलीनी बुडबुडा आणलाय ना, तिच्या मुलीनी तिला गॅसवर ठेवलंय. नातेवाईक आपले कार्यक्रमात बरे, बाकी ठिकाणी नाही. पण तुमचं काय चाललंय?
त्यामुळे एवढ्यात काही अपडेट नाही, दरोडा कोणा श्रीमंताला लुटलंय बिटलंय असं काही. रिटायर झाले साहेब. तुमच्या प्रोफेशन मध्ये पण लोक रिटायर होतात. मला असं वाटत होतं आम्ही वर्दीतलीच माणसं रिटायर होतो. तुम्हाला रिटायर करतं तुमचं सरकार, आम्ही होतो. त्याचं काय साहेब, आता तुला कसं वाटतं एखादा गुन्हा घडला की चोराला पकडावं, गुन्ह्याचा तपास करावा, असं एखादं पैसेवाला म्हणून भेटलं ना की हल्ली मला वाटतच नाही की याला साफ करावं, याचे पैसे लुबडून घ्यावेत. वाटतं ना मरू दे ना, आपल्या कर्माने मरेल काय होईल ते होईल तर. आणि आता मी असं ठरवलं की आपण लोकांना मदत करायची. रिकामा वेळ असतो ना खूप. मी तुमच्या सुद्धा कामी यायचं ठरवलं. हे तुम्हीच ठरवलं. हा, ते कबूतर आणायचं ना बडोदेव. तुम्हाला कसं कळलं? काय लहानपणापासून फक्त विटी दांडू नाही खेळलो मी. जुने मित्र आहेत, लोक बोलतात, त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय काय आहे जगात गुप्त असं काय नसतंच. मी हा विचार करतोय व्यंकट सावंत की ही गोष्ट जर तुम्हाला कळू शकते तर आणखी कोणाकोणाला कळू शकते. खूप लोकांना कळू शकतं. आता कसं ते तुम्ही शोधा, जॉब आहे तुमचा. पण कबुतराला आणताना खूप काळजी घ्यायला लागणार आहे तुम्हाला, दिसतंय तुमच्या चेहऱ्यावर. काय मदत करणार? तुम्ही म्हणाल की व्यंकट सावंत, ही मदत आहे की गेम? तुम्ही ठरवा. आणखी ट्रॅजेडी व्हायला नको असेल तर गाडीत बसा आणि निघा लवकर. ए जमदाडे, काय तुझं फोनवर काय चाललंय? कोणाशी बोलतेस? सर ते नवऱ्याचा फोन होता. आत्ता या बायकांना कधी कोणाशी कसं काय बोलव काय कळत नाही रे. ऐक, मॅडमला आणि त्या अंकितला टेम्पो मधून पाठवायचंय, कळलं? सर पण त्याला घेऊन ये. पदार्थ. तुला प्रॉब्लेम आहे का काही? मी सांगतोय तेवढं फॉलो कर ना. हो सर. एक मिनिट, हे सगळं काय चाललंय मला काही कळत नाहीये. नाही, पोलीस प्रोसिजर आहे मॅडम, प्रत्येक गोष्ट तुम्हाला कळायलाच पाहिजे असं नाहीये ना. हे बघा, आता या क्षणी तुम्हाला आणि अंकितला महाराष्ट्रात सेफली पोहोचवणं माझ्यासाठी खूप महत्वाचं. त्यासाठी मी हे सगळं करतोय, म्हणून मी यांची मदत घेतली. आणि 2 गाड्या सोडून तिसरा टेम्पो येईल असं कोणाच्या बापाला पण वाटणार नाही. काय मी या माणसाबरोबर कुठेही जाणार नाही. नाका तोंडात पाणी चाललंय पण तोरा काय बघायचं. ऐका ना, यांच्या बरोबर नका जाऊ, ड्रायव्हर बरोबर जाल. हा, हे नाहीये त्या गाडीत, जाल ना. ठीक आहे. जॅकेट दे तुझं. हा? अरे जॅकेट दे, पैसे असतील तर मागच्या खिशात ठेव, नुसतं जॅकेट पाहिजे. हा साहेब, आता रोल करायचा तर कॉस्ट्युम पाहिजे की नाही. म्हणजे रोल श्रीमंत माणसाचा करायचं आणि अंगावर कपडे असे की लोकांना वाटायला लॉन्ड्रीत नोकरीला आहे. कसं निघायचं. हा, डायलॉग बन, ऍक्शन सुरू. तुला काय उच्चून घेऊ? बस ना. चला. फोन स्विच ऑफ करायचा आणि मुकाट्यानं गाडीत बसायचं, कळलं? चल.
काय गरज होती तुम्हाला गाडीतून बाहेर पडायची? हा, आम्ही होतो ना, कव्हर करत होतो ना आम्ही. अरे रस्त्यात कपडे बदलले त्याचा फायदा झाला ना. त्यांना वाटलं की तो पोरगाच पळतोय याकडे घालून. ती गोळी लागली तुम्हाला, त्याचं काय? ती इथे लागली रे. मला इथे लागली नसती गोळी ना तर तुझ्या कपाळात गोळी लागली असती. मग विचारायला उरला नसतास तू. चल चल ने. कुठे? पिक्चरला नवीन आलाय तो. अरे हॉस्पिटल मध्ये गोळी लागली. आता काय इथेच सोडून जाणार काय? चल. विजय, मी तुला काहीतरी विचारते. त्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत का मला? सांगतो मॅडम. खरं? यस मॅडम. हाऊ डेअर यू विजय, तू तुझ्या सिनियरशी खोटं बोललास. मुद्दाम चुकीची माहिती दिलीस तू आम्हाला. ह्या गोष्टीसाठी मी तुला सस्पेंड करू शकते. कल्पना आहे तुला? तू मला चुकीची जागा सांगितलीस, चुकीचं नाव सांगितलीस का? का? मॅडम त्याला आणलं ना आपण. उपकार केलेस. ड्युटी आहे तुझी ती. आणि माणसाला घेऊन आलं की झालं का? त्याला आपण कसं आणतो, त्यासाठी काय पद्धत वापरतो हे महत्वाचं नाहीये. इतके दिवस ना विजय, मी फक्त वरिष्ठांसमोर तोंडावर पडत होते. पण आज तुझ्या कृपेने मीडिया समोर आणि माझ्या स्वतःच्या डिपार्टमेंट समोर तोंडावर पडलेली. का? कारण माझ्या डिपार्टमेंट मध्ये काय चाललंय ते मला माहितीच नाही. मॅडम मला कुणकुण होती या गोष्टीची. म्हणजे हे सगळं कुणाला तरी कळेल अशी कुणकुण होती. सी ट्राय टू अंडरस्टँड मॅडम. अंकित हा आपल्यासाठी क्रुशल आहे. त्याला जिवंत इथे आणणं, त्याच्या केसालाही धक्का लागू न देणं ही जबाबदारी आहे मॅडम माझी. बरोबर? आणि तसं वचन दिलंय ना मॅडम मी. त्याच्या आईला पण वचन दिलंय. आणि सगळ्यात महत्वाचं मॅडम, हे जर का लीक झालं असतं ना तर ऑपरेशनसाठी जेवढी माणसं गेली आहेत सगळ्यांचा जीव धोक्यात गेला असता ना मॅडम. तेच झालं ना. दुसरं काय झालं? हायरिंग झालंच ना विजय. मग काय केलं तू? आणि आणि कुणकुण कसली लागली? नाही सांगता येणार मॅडम. स्टॉप स्टॉप इट. स्टॉप प्लेइंग गेम्स विथ मी विजय. स्टॉप. काय गेम खेळतोय मॅडम मी? मी काही गेम करत नाही. आणि मला कळत नाही, जेव्हा जेव्हा मी खरं बोलतो त्यावेळी तुम्हाला ते खोटंच वाटतं. मला कोणीही सांगितलं नव्हतं. एक गट फिलिंग होतं की ही बातमी लीक होणार. आता गट फिलिंग इज गट फिलिंग मॅम. त्याला काय म्हणणार आहात तुम्ही? पण माझ्याशी का खोटं बोललास विजय? तुला काय वाटतं मी सामील आहे या सगळ्यामध्ये? मी मारणार आहे तुम्हाला सगळ्यांना? नाही, शक्यच नाही. तुम्ही सिनियर आहात ना आमच्या. पण विषय असा आहे की ही महत्वाची माहिती आहे मॅडम. आणि एक विश्वास आहे माझा, महत्वाची माहिती जितक्या कमी लोकांना मिळेल, जितक्या कमी लोकांपर्यंत पोहोचेल तेवढी ती सिक्युअर राहते मॅडम. म्हणून मी ही बातमी कोणालाही दिली नव्हती. पण म्हणतातच ना, भिंतीलाही कान असतात. आणि खरं सांगायचं तर पोलीस स्टेशन मध्ये आता एवढी इन्फॉर्मेशन झाली आहे की त्या टेबल आणि खुर्च्यांनाही अक्कल आली. मॅडम कुठली इन्फॉर्मेशन कधी कोणाच्या हाती लागेल ना नाही सांगता येणार मॅडम. खरंच सांगतो मॅडम. तुम्हाला खोटं वाटेल, हे ड्रायव्हरला सुद्धा माहित नव्हतं. मी सांगत होतो तसं तो मला घेऊन जात होता. हे फक्त मला आणि सीमा जमदाडेला माहिती होतं जगात. एक मिनिट. हे सीमा जमदाडेला माहिती होतं? सगळं माहित होतं मॅडम. मग ती श्रद्धा मिरजकर ती कशासाठी आली होती तुझ्या बरोबर? का आता तू सिव्हिलियन्सना घेऊन चाललायस केस सॉल्व्ह करायला? तो माझ्या प्लॅनचा भाग होता मॅडम. श्रद्धा मिरजकरला तिथे घेऊन जाणं. सिंपल आहे मॅडम. जेव्हा श्रद्धा मिरजकर त्याच्या समोर असतील तेव्हा काय होईल? सावनीच्या आई समोर बसली, त्याच्यावर प्रेशर क्रिएट होणार मॅडम. तुम्हीच म्हणता ना दरवेळी पोलिसी काका दाखवून चालत नाही विजय. जरा रागावर कंट्रोल कर.
मग यावेळी केलं ना मॅडम मी त्यांना घेऊन गेलो आणि तेच झालं. मी ओरडायला लागलो, तो पोरगा घाबरला, तो तयार नव्हता आमच्या बरोबर यायला. त्या मिरजकर मॅडम त्याच्याशी बोलल्या, त्याला कन्व्हिन्स केलं, मग तो यायला तयार झाला लगेच. ही कुठली कामाची पद्धत आहे मला कळत नाही, आणि ह्या सगळ्याची उत्तरं मला द्यावी लागतात. तुझी ना मनमानी फार वाढत चालली आहे विजय. नाही, मी आता रिपोर्ट करत नाहीये कारण तू त्या पोराला घेऊन आलीस, पण तू जे केलंस ना त्याच्याशी मी अजिबात कन्व्हिन्स नाही. कन्व्हिन्स तर मी पण नाही आहे मॅडम, कारण बरेच प्रश्न मलाही पडले. उदाहरणार्थ प्लॅन असा होता की 2 गाड्या घेऊन जायचं, एक पोलिसांची गाडी, एक साधी गाडी. अंकित मोहितेला तिथून उचललं की त्याला साध्या गाडीमध्ये बसवायचं आणि निघायचं. काही अंतर गेल्यानंतर निर्जन ठिकाणी, जिथे कोणी नसेल अशा ठिकाणी अंकितला त्या गाडीतून उतरवायचा, पोलीस व्हॅन मध्ये बसवायचा आणि मग तिथून आपण महाराष्ट्र गाठायचं. का? कारण एकाच गाडीमध्ये त्याला ट्रॅव्हल करायला लावलं तर त्याच्या जीवाला धोका आहे मॅडम, म्हणून हा प्लॅन मी डिझाईन केला होता. हल्ला कुठल्या गाडीवर झाला? पोलिसांच्या गाडीवर मॅडम. म्हणजे लक्ष अंकितवर नव्हतं ठेवलं जात, आमच्यावर ठेवलं जात होतं. म्हणजे मॅडम पोलीस स्टेशन पासून जो काय हा प्लॅन मी ठरवत होतो, हा कोणीतरी ऐकला होता. म्हणजे मी जमदाडे सोडून कुणीतरी फुटलेलं होतं मॅडम. ते कोण आहे हेच शोधतोय मी. तुझ्या स्टेटमेंट मध्येच तुझं उत्तर नाहीये का विजय? जमदाडे, तुझ्याच म्हणण्यानुसार हा प्लॅन जर फक्त जमदाडेला माहिती होता तर मग दुसरं कोण आहे? आणि दुर्दैवाने जर जमदाडे खरोखर कल्प्रिट असेल ना तर एकटी जमदाडे नाही, अख्खं डिपार्टमेंट गोत्यात आणि माझ्यावर अख्ख्या डिपार्टमेंटची जबाबदारी. कळतंय तुला? सॉरी. मी नंतर करते हा. त्या अंकितशी बोलायचं होतं मला. तुम्ही वाटेत बोलला नाहीत का? नाही, काही बोलायचं नाही त्याच्याशी, अशा इन्स्ट्रक्शन्स होत्या ना, मग नाही बोलले. ठीक आहे, पण मग आता थोडं थांबा तुम्ही. आता किती थांबणार? नाही म्हणजे त्याचा या सगळ्याशी काय संबंध आहे तेवढं तरी कळू दे ना. मॅडम, त्याचं ना स्टेटमेंट घ्यायचं. आधी ACP मॅडम त्याला भेटतील, ते आधी कोणालाच नाही भेटता येणार. तुम्ही एक काम करा, उद्या या. ऐका ना, पर्सनल रिक्वेस्ट करते. मी फार वेळ नाही घेणार. फक्त साऊ विषयी त्याला काही माहिती आहे का एवढं तरी कळू दे. थोडा वेळ. ठीक आहे, पण फक्त 5 मिनिटं. नाही, काय आहे ना, नाहीतर माझे वांदे होते. हां, या सगळं. थँक्यू. मला काही करणार नाहीत ना हे लोक. नाही, तुला वाचवायचं म्हणून इथे आणलंय. नताशाला पण माझी बहीण होती ती. तू साऊचा मित्र आहेस ना? गेले कित्येक दिवस तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करत होतो. मला? कुठे? मला नाही कळलं. रेखा चित्रे नावाने फ्रेंड रिक्वेस्ट येत होती तुम्हाला. म्हणजे रेखा चित्रे नावाने तू मला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत होतास? रिक्वेस्ट मी पाठवत होतो, पण रेखा चित्रे मी नाहीये. मग रेखा चित्रे म्हणजे सावनी मिरजकर.